वैजनाथा, परळीच्या शिवशंकरा, परळीच्या शिवशंकरा, दर्शन द्या होले करा। पिंडीतून ज्वाला, असा तुमचा आहे बोलबाला, निघतात पिंडीतून ज्वाला। परळीच्या डोंगरी, परळीच्या डोंगरी। मी महाराणा टूर्समधनं ट्रॅव्हल करत आहे। मला ही टूर बरी वाटली। मी दुसरी माझी महाराणामधून ही दुसरी टूर आहे। मला यांच्या सगळ्या व्यवस्था बऱ्या वाटतात। जेवणाची राहण्याची सोय ते चांगली करतात। फिरण्या हिंडण्यामध्ये आमचं सहकार्य करतात, आमच्यावर लक्ष ठेवून असतात। मला यांची टूर आवडते। महाराणा ट्रॅव्हलची ही टूर आम्ही केली, महाराष्ट्रातली टूर केली आणि एवढी चांगली होती, खूप चांगल्या सोयी होत्या आणि सर्व्हिस पण त्यांच्या चांगल्या रेग्युलर होत्या, व्यवस्थित होत्या। मदन भाऊ, दत्ता भाऊंनी चांगला लक्ष दिलं आणि समीक्षा मॅडमनी पण सहकार्य केलं आणि आम्ही आता पुढे बघू। आम्हाला सर्व्हिस खूप आवडली, त्यामुळे पुढे आउट ऑफ महाराष्ट्र पण करायचं ठरवलं आहे। बहुतेक केदारनाथला आम्ही येण्याचे चान्सेस आहे, कारण माझं आता 12 ज्योतिर्लिंगपैकी 11 ज्योतिर्लिंग झालं आहे, फक्त केदारनाथ बाकी आहे। त्यामुळे केदारनाथसाठी मी अवश्य येण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। महाराणा टूरमध्ये येऊन पिकनिकचा आम्ही आनंद घेतला आणि खूपच मॅनेजमेंट वगैरे सगळी छान होती। सगळ्यांनी सहकार्य केलं आणि पिकनिक छानपैकी आमची झाली। छान सर्विस देते, असं वाटत नाही की 3 दिवस झाले म्हणून अजून जावं असं वाटतं। थोडी सर्विस छान आहे आणि सगळीकडे म्हणजे काही असं कमी पडते। मेरा पहला ट्रिप था महाराणा ट्रैवल्स के साथ एंड बहुत ही अच्छा लगा। दोनों ज्योतिर्लिंग दर्शन बहुत अच्छे से हुए, खाना पीना बहुत अच्छा हुआ। नांदेड़ गुरुद्वारा की दर्शन बहुत अच्छी तरह से हुई और आज कालेश्वर मंदिर और रत्नेश्वरी मंदिर भी बहुत अच्छा दर्शन हुआ। वेरी प्लीज, मतलब बहुत खुश हूँ एंड थैंक्स सो मच फॉर द हॉस्पिटैलिटी। ट्रेनचा प्रवास तर खूपच सुंदर झाला। त्याच्यात त्यांनी जे जेवणाचं जे नियोजन केलं होतं जेवणाचं ते खूपच सुंदर होतं आणि नंतर उतरल्यानंतर सकाळी आम्ही फ्रेश होऊन ते परळी येथील वैजनाथ शंकराचं दर्शन करायला गेलो, ते पण खूपच सुंदर झालं। असं वाटत होतं की तिकडेच बसून राहावं आणि तिकडचा आनंद घ्यावा। असं एक दिवस तिकडे पाहिजेच होता, पण तरी पण दुसरं दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे आम्हाला तिकडे राहू शकलो नाही। मग नंतर तिकडून आम्ही पुढे नागनाथला गेलो, नागनाथला गेलो। तिकडचं पण खूपच सुंदर दृश्य आणि दर्शन आणि बऱ्यापैकी माहिती मिळाली। माहिती नागनाथच्या दर्शन देवाची माहिती महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स खूप छान सर्व्हिस देते। म्हणजे प्रत्येक ठिकाणी माहिती वगैरे सर्व गोष्टी छान प्रोव्हाइड करतात। खाणं पिणं किंवा मजा मस्ती सर्व आमचं तिथे मन मोकळेपणाने करतो
जसे भले वय भरपूर असले तरी पण लहान मुलांसारखे सर्वजण एकत्र येऊन मजा मस्ती करत असतात. हे महाराणा टूर वैशिष्ट्य आहे मेन म्हणजे, आणि मानलं पाहिजे सरांना. चंद्रकांत वायगरकर सरांचा नेहमी विजय असो. आणि त्यांच्या टीम सहकारी त्यांचाही मधु वायगरकर, समीक्षा पुजारी आणि दत्ता भाऊ गोसावी त्यांचंही खूप अभिनंदन. टीमचं सहकार्य करतात सर्व गोष्टी. असं वाटतं की अजून 2 दिवस असते तर अजून खूपच मजा छान केली मजा असती असं वाटतं. कमी याच्यामध्ये खूप छान मजा आम्ही आनंद केली. दिला त्याला. आणि किती वय असलं ना माणसाचं, ते लहान मुलांसारखे सगळे मजा करत असतात त्या टीममध्ये आल्यावर. कोणाला असं वाटतं माझं वय जास्त आहे किंवा हे कमी आहे, मी कसं करू. सगळे एकत्र येऊनच मजा करत असतात. महाराणा टूरमधून माझी सेकंड ट्रिप आहे. मी ह्याच्या आधी पण गेली होती, ह्यावेळी सेकंड टाइम इथे आलेली आहे. माझे 2 ज्योतिर्लिंग ह्याच्या टूरमधून आम्ही आता केले, खूप छान झाले. तिथे खाण्यापिण्याची राहण्याची सोय खूप छान केली होती. उन्हाळ्याचे दिवस असताना इथे एसीची बस, एसीची रूम, ती खूप छान व्यवस्था होती की कसलाही त्रास झाला नाही आम्हाला लोकांना. वेळोवेळी खाणं पिणं त्यांनी आमची तशी सोय करत गेले होते. मला ही टूर खूप आवडली. मी नेक्स्ट टाइम इथेच नक्की बुकिंग करेन. जवळजवळ 10 वर्षापासून महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्सवर मी प्रवास करते आणि अतिशय उत्तमरित्या सगळं प्रवासातलं हँडल केलं जातं. खाणं पिणं, सकाळी उठवणं, कुठली मॉर्निंग बेडमिंटन घ्यायचा. आणि आता माझी अशी इच्छा आहे की त्यांनी फॉरेनच्या पण टूर्स सुरू कराव्यात. म्हणजे त्याच्यात पण माझा पहिला नंबर असेल. आणि ऑल द बेस्ट. खूप छान. थँक्यू. माझी महाराणा टूर्स प्रथमच हे आहे टूर्स आहे ही. त्या टूर्समधून पण सगळी खूप छान आहे, खूप छान मी एन्जॉय करते. मस्त एकदम काहीच प्रॉब्लेम नाही आहे, खूप मजा येते. असं आता चान्स मिळाला तर सेकंड टूर्सला येण्याची इच्छा आहे.